नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा आपल्याच या यूट्यूब चॅनलवर आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं एकदा परत स्वागत करतो आणि आपल्या त्याच मास्टर स्ट्रोक सिरीजला आपण पुढे कंटिन्यू करतो, ज्याला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे। खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या त्या मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये आपण या ठिकाणी जे आहे ते अपलोड केलेले रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे। तुम्हाला लोकांना ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देण्याच्या मागचं रिझन माझं फक्त एवढंच आहे की तुम्हाला जेव्हाही गरज पडेल तेव्हा तुम्ही ते रिवाइंड करून ते व्हिडिओज जे आहेत ते या ठिकाणी बघू शकता आणि तुमच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या रिपीट अँड रिपीट या ठिकाणी क्लिअर करू शकता। सध्याचं जे आहे सिरीज मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये आपण जे सध्याचे पोर्शन या ठिकाणी कव्हर करतोय ते आहे टार्गेट SBI PO आणि टार्गेट IBPS PO प्रीला। आता या ठिकाणी सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा, कारण आता सर पुढच्या काही दिवसामध्ये मला जी एक्झाम द्यायची आहे ती एक्झाम नेमकी कुठली आहे, तर तुम्हाला जी एक्झाम आता द्यायची आहे त्यातला सर्वात पहिली एक्झाम द्यायची SBI PO ची प्रीची, त्याच्यानंतर IBPS PO ची प्रीची आणि आजच एक शॉर्ट नोटीस जी आहे ती आली NICL असिस्टंटची। तर त्याच्या या आपल्याला ज्या प्रीज आपल्याला द्यायच्या आहेत, आता सुरुवात करताना मी प्री लेवल DI म्हणून ही सुरुवात या ठिकाणी केलेली आहे, कारण एकदम मेन्स लेवलचे DI जर मी तुमच्या समोर या ठिकाणी जर पुट केले तर ते समजायला थोडेसे आपल्याला कठीण जातील। कॉन्फिडन्स लेवल जे आहे तो आपला थोडासा या ठिकाणी कमी होईल, ते होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी प्री पासून सुरुवात या ठिकाणी केली आहे। ऑलरेडी 4 व्हिडिओ मी DI ची या ठिकाणी जे आहे तुमच्या समोर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ठेवलेले आहेत। त्यातला पहिला पाय चार्ट होता, त्याच्यानंतर लाईन ग्राफ होता, त्याच्यानंतर बार ग्राफ होता, त्याच्यानंतर टेबल ग्राफ होता। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत केसलेट DI। सर केसलेट DI म्हणजे नेमकं काय असतं? केसलेट DI मध्ये आपल्याला कशा पद्धतीचा डेटा दिला जातो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ग्राफ आपल्याला दिलेला नसतो। इथे एक पॅसेज फॉर्मॅटमध्ये एक इन्फॉर्मेशन आपल्या समोर असते, जसं की एक लॉजिकल रिझनिंग मध्ये बघा सिटिंग अरेंजमेंट आणि पझल ज्या पद्धतीने का पॅसेज मध्ये आपल्याला दिलं जातं त्याच पद्धतीचा पॅटर्न जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे कव्हर। आणि या अशा टाईपचे जे काही DI आहेत हे DI आता पॅसेज फॉर्मॅटमध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार ती इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला एक टेबल तयार करायचं आहे। तो टेबल तयार करून आपल्याला त्यावर विचारल्या जाणाऱ्या 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायचे। सो दिस इज नथिंग बट द केसलेट DI। आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला तो या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, सर मग फक्त केसलेट DI ला जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा फक्त टेबल ग्राफच तयार होतो का? नाही, तिथं टेबल ग्राफ तयार होऊ शकतो, तिथं वेन डायग्राम तयार होऊ शकतो। त्याच्यानंतर कधी कधी काही DI असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन जशी दिली आहे त्याच्यातून ना टेबल तयार होतो ना त्याच्यातून आपला वेन डायग्राम तयार होतो। जशी दिली आहे तशी रँडम इन्फॉर्मेशन आपल्याला सेंटेन्स बाय सेंटेन्स ती इन्फॉर्मेशन पुट करायची आणि मग त्याच्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायची। सो दिस इज नथिंग बट द केसलेट DI। आज ऑब्विसली जी सुरुवात आपण करणार आहोत ती आता आपली सुरुवात जी आहे ती प्री लेवलची असणार आहे, त्याच्यामुळे आपण आज इझी लेवलचे केसलेट DI या ठिकाणी घेणार आहोत। आय यूज टू से इन एच अँड एव्हरी व्हिडिओज, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी याच्याबद्दल नेहमी बोलत असतो की दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम, यू आर सपोज टू बी जॉईन दिस ग्रुप। तुम्हाला स्वतःला इथे जॉईन करून घ्यायचंय। इफ यू वॉन्ट द सोल्युशन ऑफ युअर क्वेश्चन अँड इफ यू वॉन्ट मल्टिपल सिलेक्शन, इफ यू वॉन्ट मल्टिपल सोल्युशन्स ऑफ द सिंगल क्वेश्चन, देन डेफिनेटली तुम्हाला या ग्रुपला स्वतःला जॉईन करून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवा, जिथं ओरिजिनल आणि चांगला कंटेंट भेटतो त्या ठिकाणी आपल्याला असे प्लॅटफॉर्म भेटणं इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट। आणि अशा केसमध्ये तुम्हाला या असे प्लॅटफॉर्म भेटणं की ज्या प्लॅटफॉर्मवर क्वालिटी कंटेंट जो आहे तो या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोड असू द्या किंवा ऑफलाईन मोड असू द्या जिथं प्रोव्हाइड होतोय अशा ठिकाणी तुम्ही स्वतःला जोडून घेणे हे तुमचं भाग्य आहे। त्याच्यामुळे जस्ट ट्राय टू डू दिस। जिथं तुम्हाला स्वतःला जॉईन करून घ्यायचे आणि तुमचे जेवढे डाऊट्स असतील ते सगळे डाऊट इथं क्लिअर करायचे आहे। सर ही जी स्लाइड आहे ही 3 नंबरची स्लाइड सध्या जी आहे DIच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असू द्या किंवा रेस्ट ऑफ द क्वेश्चन्स ऑफ अरिथमेटिक असू द्या त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा जो ही जी स्लाइड आहे 3 नंबरची ही सध्या अत्यंत महत्त्वाची स्लाइड मी या ठिकाणी कन्सिडर करतो, बिकॉज आपल्याला DI असेल मोस्ट प्रोबेबली DIच्या बाबतीतच मी सध्या चर्चा करतोय, कारण DI मध्ये आपल्याला ती इन्फॉर्मेशन दिली जाते, टेबल ग्राफ, बार ग्राफ, पाय चार्ट, त्याच्यानंतर रडार ग्राफ असतील, त्याच्यानंतर केसलेट DI असेल, वेगवेगळ्या टाईपचे जे ग्राफ्स असतील त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन देताना आपल्याला ती इन्फॉर्मेशन कधी कधी रेशो फॉर्मॅटमध्ये दिली जाते। आणि लक्षात ठेवा, जर रेशो फॉर्मॅटमध्ये जर इन्फॉर्मेशन दिली असेल तर रेशोवरून पर्सेंटेज आणि रेशोवरून कंपॅरिझन खूप इझिली या ठिकाणी करता येतं, हे लक्षात ठेवा। कारण काय होतं माहिती का, मी माझ्या विद्यार्थ्यांना असतील किंवा दुसरे विद्यार्थी असतील ज्यांची प्रिपरेशन समजा 1 वर्षापासून या ठिकाणी चाललंय किंवा त्यांनी बॅच केल्याच्या नंतर ते स्वतः सेल्फ प्रिपरेशन लागलेत, सेल्फ ते स्टडी त्या ठिकाणी करताय, जेव्हा 1 वर्षानंतर जेव्हा विद्यार्थ्यांना बघतो ते परत ज्या शॉर्टकट किंवा ज्या ट्रिक्स मी सांगितलेल्या असतात त्या विसरून ते परत ट्रेडिशनलवर येऊन जातात। त्याच्यामागचं रिझन असतं की ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या क्लासमध्ये ज्या गोष्टींवर परत प्रॅक्टिस जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ती कन्सेप्ट आपल्या डोक्यात बसणार नाही। आणि जेव्हा रिझल्ट लागतात, रिझल्ट लागल्याच्या नंतर मग विचार करतात की अरे बापरे या विद्यार्थ्याला एवढे मार्क पडले, आपल्याला एवढे कमी का मिळाले, कारण त्याने सगळे ते अप्रोचेस त्या ठिकाणी यूज केले जे माझ्या बाजूने तुम्हाला लोकांना दिले गेलेले आहेत। आणि ज्या लोकांनी नाही यूज केले त्यांना वेळ जो आहे तो या ठिकाणी खूप जास्त लागणार आणि ड्यू टू दॅट रिझन नंबर ऑफ अटेम्प्ट आपले खूप कमी होणार आणि येस ऑब्विसली आपला स्कोर त्या ठिकाणी वाढणार नाही। म्हणून रेशोवरून जेव्हा रेशो काढता येतात ना खूप सारे इझी वाले शॉर्टकट्स आपल्याला या ठिकाणी मिळतात। इन सम ऑफ द केसेस
तोच डेटा जो आहे तो डेटा आपल्याला पर्सेंटेज फॉर्ममध्ये पण दिला जातो. कधी कधी का जो एक आकडा आहे वरती टॉपला एक आकडा दिलेला असतो, पण जेन्युइनली काही प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला त्या आकड्याची गरज नसते, कारण पर्सेंटेजवरून आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेज फॉर्मवरून जर पर्सेंटेज फॉर्मॅटचा जरी विचार केला तर पर्सेंटेजवरून पर्सेंटेज काढता येतात, पर्सेंटेजवरून रेशो काढता येतो, पर्सेंटेजवरून कंपॅरिझन पण करता येतं. तर ही जी स्लाइड आहे अकॉर्डिंग टू माय ओपिनियन दिस इज द व्हेरी मच इम्पॉर्टंट स्लाइड इन अवर टुडेज लेक्चर एज वेल एज मागचे जे काही लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला दिले कशाचे DI चे, त्याच्यामधली ही 3 नंबरची स्लाइड. याच्यावर जर तुम्ही चांगला विचार केला तर मी तुम्हाला सांगतो फक्त ही एक स्लाइड तुमचे पर पेपर पर एक्झाम मॅथ्समध्ये 2 ते 3 मार्क कमीत कमी इन्क्रीज करून देऊ शकते जर तुम्ही या स्लाइडला जर सिरियसली घेतलं तर. जर या स्लाइडच्या दरम्यान ही स्लाइड ओपन असताना जे मी तुम्हाला सांगतोय ते जर तुम्ही लक्षात घेतलं ना तर पर पेपर मॅथ्सचे तुमचे 2 ते 3 मार्क आरामात वाढणार म्हणजे वाढणारच, हे मी तुम्हाला छाती टोकून सांगू शकतो, एवढं मात्र नक्की. तर सर या 3 स्लाइड बद्दल आपलं ऑलरेडी बोलून झालंय, जे मी युजली प्रत्येक रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये या ठिकाणी बोलतो. तर आजचं मी पोर्शन तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की टुडे वी आर डीलिंग विथ व्हॉट, टुडे वी आर डीलिंग विथ द केसलेट DI. केसलेट DI म्हणजे नेमकं काय असतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला लोकांना ऑलरेडी सांगितलेलं आहे. केसलेट DI इज नथिंग बट द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द पॅसेज फॉर्मॅट. या पॅसेज फॉर्मॅटमध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिल्या गेलेली आहे या इन्फॉर्मेशनला आपल्याला करायचं आहे सॉल्व्ह आणि याच्यातून आपल्याला काढायचे उत्तर, याच्यापासून एक टेबल तयार होणार. सर वेनेवर देअर इज अ केसलेट DI इन फ्रंट ऑफ यू, जेव्हाही तुमच्या समोर केसलेट DI येतो तो केसलेट DI तुमच्या समोर आल्याच्या नंतर आपल्याला सर्वात पहिले काय करायचंय तर सुरुवातीच्या कंपल्सरी 3 ते 4 ज्या लाईन्स आहेत त्या 3 ते 4 लाईन्स तुम्हाला या ठिकाणी 100% वाचून घ्यायचे. का माहिती का, कारण त्या 3 ते 4 लाईन वाचायच्या. कधी कधी अशी सिच्युएशन असते की आपल्याला अगदी इथून इथपर्यंत पूर्ण रीड करावं लागतं आणि सर हे का रीड करायचं असतं आपल्याला, हे रीड मला याच्यासाठी करायचंय कारण एक्झॅक्टली जो टेबल तयार होणार आहे या केसलेटचा तो टेबलचा कॅटलॉग कसा असेल, त्याचा स्ट्रक्चर ऑफ द टेबल कसा असेल हे समजण्यासाठी आपल्याला ती इन्फॉर्मेशन थोडीशी वाचून घेणं या ठिकाणी गरजेची आहे. काही ठिकाणी ती 2 ते 3 ओळीत आपल्याला आयडियात येऊन जाते. 2 ते 3 पहिल्या 3 ते 4 ओळीमध्ये पण त्याची आयडिया येते की टेबल कसा तयार होणार किंवा कॅटलॉग कसा तयार होणार, आणि कधी कधी ती इन्फॉर्मेशन आपल्याला पूर्ण वाचावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला आयडिया येते की आपल्याला हा टेबल कसा तयार करता येईल. सो जास्त चर्चा याच्यावर न करता आता ही जी इन्फॉर्मेशन आपल्या समोर आहे सर ह्या इन्फॉर्मेशनचा आपण या ठिकाणी विचार करूयात की व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन इज गिवन इज देअर. ओके, सो तुम्ही बघू शकता द नंबर ऑफ एम्प्लॉईज इन 3 कंपनीज. चला पहिल्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला हे कळालंय की इथं जे काही टेबल आपल्याला तयार करायचंय या टेबलमध्ये नंबर ऑफ कंपनीज किती आहेत, 3 कंपनीज आहेत A, B आणि C. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मिळून जे आहे ना तर टोटल नंबर ऑफ जे एम्प्लॉईज दिलेले आपल्याला ते 2000 आहे. त्याच्या पुढे आपण जर बघितलं थोडंसं द नंबर ऑफ एम्प्लॉईज इन कंपनी B इज 70% ऑफ द टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज इन कंपनी C. म्हणजे इथपर्यंत मला हे कळालंय की आता त्यांच्यामध्ये जे कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन या ठिकाणी चालू झाले. एच्या कंपॅरिझन मध्ये बी मध्ये किती आहे, बीच्या कंपॅरिझन मध्ये सी मध्ये किती आहेत, अशा टाईपचं कंपॅरिझन आपलं या ठिकाणी झालंय चालू. पुढे काय बोलले गेले, इन कंपनी सी द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज आर देअर. सर इथपर्यंत आल्याच्या नंतर मला एक गोष्ट मात्र क्लिअर झाली की इथं आपल्याला टेबल जो आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा आहे, त्या टेबलचा कॅटलॉग नेमका कसा तयार होणार ते आता मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडतोय. सर सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे कंपनीज. इथं आपल्याला पहिले कॉलम घ्यायचा आहे जो कंपनीचा असेल, त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचे सर त्या प्रत्येक कंपनीमध्ये असलेले मेल एम्प्लॉईज, त्याच्यानंतर त्या कंपनीमध्ये असलेले जे फिमेल एम्प्लॉईज आहेत ते किती असणार आहेत ते, आणि त्याच्यानंतर ऑब्विसली आपल्याला टोटलची गरज पण या ठिकाणी पडणार. तर सर अशा पद्धतीचा टेबल आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तयार. बरं, मग कंपन्या किती आहेत आपल्याकडे, 3 कंपन्या आहेत. सर कंपनी ए आपण या ठिकाणी घेतली, त्याच्यानंतर कंपनी बी आहे, कंपनी बी पण आपण या ठिकाणी घेतली, त्याच्यानंतर कंपनी सी आहे ती पण आपण या ठिकाणी घेतली, आणि आता फायनली आपल्याला याच्यामध्ये काय करायचे आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता टोटल या ठिकाणी टाकायचे. सो युजली दिस इज द कॅटलॉग. हा कॅटलॉग आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी करायचा आहे तयार. याच्यातून आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन जे आहे ते करायचे. सुरुवात करतो मी परत एकदा. सर द नंबर ऑफ एम्प्लॉईज इन द 3 कंपनीज ABC 2000. म्हणजे सर इथलचा जो नंबर आहे हा नंबर आपल्याला या ठिकाणी समजलाय की अशी टोटल आणि अशी टोटल आपली 2000 होणार हे आपल्याला या ठिकाणी समजलंय. पुढे आलोय आपण. सर द नंबर ऑफ एम्प्लॉईज इन बी मध्ये 70% आहे कोणाच्या, सीच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणजे थोडक्यात जर मी याला 10 म्हणलं तर हा 7 होणार, हा 100 असेल तर हा 70 होणार. म्हणजे टेक्निकली बी आणि सी चा जो रेशो आहे टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईजचा तो रेशो मला या ठिकाणी मिळाला, तो आहे 7:10. ओके फाईन. सर पुढे आलोय. पुढे असं म्हटलं तर इन कंपनी सी बद्दल बोललं जाते की द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज जे आहे ना ते 20 ने कमी आहे, म्हणजे फिमेल एम्प्लॉईज जे आहे ते 20 ने जास्त आहे. तर यांच्यात असा लेस दॅन वाला साईन जो आहे तुम्ही सध्या या ठिकाणी पुट केलाय, कारण अजून नंबर ऑफ एम्प्लॉई एक्झॅक्टली किती आहे त्याच्याबद्दल आपल्याला आयडिया आलेली नाहीये. ओके सर पुढे आलोय आपण. पुढे आपल्याला सांगितलंय द नंबर ऑफ मेल टू फिमेल एम्प्लॉईज इन कंपनी ए जे आहे त्यांचा रेशो आपल्याला 5:4 दिलाय.
म्हणजे सर इथं जर 5 असेल तर त्याच्यानंतर इथं आपल्याला 4 दिलाय. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करूयात. जसं की तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला व्हेरिएबल फॉर्मॅटमध्ये लिहायचंय तर याला आपण इथं लिहूयात 5x आणि याला आपण इथं लिहायचंय 4x असं दिलेलं आहे. की सर परत एकदा इथून सुरुवात करतोय मी. द टोटल नंबर ऑफ द मेल अँड फिमेल एम्प्लॉईज इन कंपनी ए इन द रेशिओ ऑफ 5:4 जे मी ऑलरेडी लिहिलंय रिस्पेक्टिव्हली अँड देअर डिफरन्स इज 90. एक्झॅक्टली सर यांच्यातला डिफरन्स आपल्याला 90 दिलाय. आता लक्षात घ्या जर एच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एच्या बाबतीमध्ये 5 आणि 4 मधला जो डिफरन्स आहे तो x आहे ज्याची व्हॅल्यू मला या ठिकाणी दिलेली आहे 90. म्हणजे x ची व्हॅल्यू जर 90 असेल तर 9×5=45 म्हणजे 450 मेल एम्प्लॉईज आहेत कंपनी ए मध्ये आणि 9×4=36 म्हणजे 360 एम्प्लॉईज आहेत फिमेल एम्प्लॉईज आहेत कंपनी ए मध्ये. मग सर यांची ऍडिशन जर आपण केली तर टोटल मला 810 एम्प्लॉईज या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके सर नो प्रॉब्लेम. पुढे जातोय आपण. पुढे काय म्हणले देर आर 144 एम्प्लॉईज ऑफ द कंपनी बी. देर आर 144 फिमेल एम्प्लॉईज. आपल्याला इथं सांगितलंय सर टोटल 144 फिमेल एम्प्लॉईज आपल्याला मिळालेले आहेत. इन्फॉर्मेशन जेवढी आपल्याकडे होती ती या ठिकाणी आपली वाचून झालेली आहे, आपली बघून झाली. आता सर याच्याच बेसिसवर आपल्याला हा डेटा जो आहे हा करायचा आहे कंप्लीट. बरं मग इथं जर बघितलं सर 2000 होते 2000 मधून 810 गेले तर खाली जवळपास 1190 आपल्याला या ठिकाणी उरतात. आणि हे 1190 म्हणजे कोण तर हे 1190 म्हणजे बी आणि सी ची टोटल. मग बी आणि सी किती आहे तर हे झाले सर 17. मग 17 वाय ची व्हॅल्यू जर समजा आपल्याला एवढी दिली असेल तर एका वाय ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 17×7=19 म्हणजे सर एका वाय ची व्हॅल्यू मला मिळाली 70. मग हे झाले सर 7×7=49 म्हणजे 490 मला इथे मिळाले आणि 10×70 जर केलं तर 700 आपल्याला इथे मिळाले. अशा पद्धतीचा हा डेटा मिळालाय. मग त्यातल्या त्यात 490 आहे सर. या 490 मधून जेव्हा मी 144 मायनस करणार तेव्हा मला कोण मिळणार तेव्हा मला मिळणार मेल कॅन्डिडेट. 10 मधून 4 गेले 6 उरतात. रिमाइंडर इथं उरलाय सर 9 मधून 5 गेले 4 उरतात. त्याच्यानंतर इथं 3 उरले सर 346 अशी सम आपल्याला याची मिळालेली आहे. ओके फाईन. अजून एक महत्वाचा मुद्दा आपला या ठिकाणी बाकी आहे. इन कंपनी सी बद्दल असं बोलले गेले द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज जे आहे ते 20 ने कमी आहे फिमेल पेक्षा. मग आपण ऑलरेडी या ठिकाणी बघितलंय. मग सर या 700 ला युजली कसं वाटायचंय तर आपल्याला एवढं माहिती आहे की सर फिमेल कॅन्डिडेट जे आहे तर त्या 20 ने काय आहे तर जास्त आहे. मग मी पहिले सर 20 इथं देऊन टाकले. याच्यातले 20 जर तुम्ही वजा केले सो माय डिअर स्टुडंट खाली 680 उरतात. या 680 ला हाफ हाफ वाटायचं म्हणजे 340 इथं आले आणि 340 इथं आले. सो टोटली हे झाले सर 360 आणि हे झाले 340. इथं मला नंबर मिळालाय 340, इथं मला नंबर मिळालेला आहे 360. अशा पद्धतीने आपला हा टेबल झालाय रेडी की 340 360 बरोबर 700 होतात अशा पद्धतीचं. आता सर हे जो पोर्शन मी या ठिकाणी सॉल्व्ह केलाय बघा याच्यावर मेनली फोकस करा की सर पहिले 20 तुम्ही मायनस केले ते इकडे दिले मग उरलेले जे आहे ते तुम्ही इक्वली वाटले. हा नेमका काय प्रकार आहे तर तुम्हाला मी ऑलरेडी बघा जेव्हा पर्सेंटेजचं चॅप्टर मी ऑफलाईन केसमध्ये सांगितलं इव्हन ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये पण मी हे ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर आपल्याला अशा पद्धतीचा डेटा की समजा मला 700 रुपये 2 लोकांमध्ये वाटायचे पण त्यातल्या कुठल्या तरी एका व्यक्तीला 20 रुपये जास्त द्यायचे. कधी पण काय करायचं एकदा पहिले ते 20 रुपये त्या पर्टिक्युलर व्यक्तीला जास्त देऊन टाकायचे आणि उरलेला जो पोर्शन आहे 680 चा तो दोघांना अर्धा अर्धा वाटायचा. म्हणजे दोघांनाही राग यायला नको. त्याला असं वाटलं पाहिजे त्याला जेवढे मिळाले तेवढेच मला मिळाले म्हणजे तोही खुश आणि ज्याला जास्त मिळाले त्याला ऑलरेडी 20 आपण देऊ केलेले आहेत म्हणजे तोही खुश. मग अशा केसमध्ये जर आपण बघितलं तर अशा वेळेला हा आकडा मला 340 आणि 360 या ठिकाणी मिळाला. सर याची सम जर आपल्याला करायची असेल तर आपण करू शकतो. 6 दिलाय सर इथं जर बघितलं 4 आणि 4 8 8 आणि 5 13 होतात. रिमाइंडर इथे 1 दिलाय सर 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 1 11 म्हणजे 1136 हे झाले. आणि इथं जर बघितलं सर हा 4 झाला 6 आणि 4 10 आणि 6 16 होतात. रिमाइंडर इथे 1 दिला 3 1 3 3 2 6 7 7 आणि 1 8 म्हणजे 864 हे झाले. मग हे झाले सर 11 8 19 आणि यांची सम झाली 2000. सर अशा पद्धतीने हा आपला टेबल जो आहे हा या ठिकाणी कम्प्लिटली झालाय रेडी. लक्षात ठेवा केसलेटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे काय आपल्याला केसलेटचा एकदा टेबल तयार करणे म्हणजे एकदाची विहीर खोदून ठेवणे. एकदा ती विहीर खोदली त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा फक्त पाणी काढायचं आणि प्यायचं. म्हणजे केसलेट डीआयचा मुद्दा असाच असतो. एकदा जर तुमचा हा टेबल रेडी झाला नंतर उरलेले प्रश्न लिटरली 5-5 10-10 सेकंदामध्ये आपले सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. म्हणजे 5 प्रश्न जर असतील तर 50 मिनिटांमध्ये आपले सगळे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होतात. अशा पद्धतीचा हा केसलेट डीआय या ठिकाणी आहे. याच्यातला जो सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो मुद्दा काय तर सर याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला एकदा टेबल रेडी करायचा आहे. सो माय डिअर स्टुडंट अवर टेबल इज रेडी ओव्हर हिअर. तर आता आपण प्रश्नांकडे थोडंसं जाऊयात. प्रश्न काय म्हणतात बघता येईल. सर पहिला प्रश्न द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज जे आहे कंपनी ए चे. आता कंपनी ए चे मेल जे आहेत आता वरती जर बघितलं तर सर इथं दिले आपल्याला 450. कंपनी ए चे मेल जे आहे ते 450 आहेत. अप्रॉक्सिमेटली किती टक्के आहे कोणाच्या द टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज इन कंपनी बी च्या.
मग कंपनी बी चे टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज किती दिले आपल्याला 490 दिले. लक्षात ठेवा 490 दिले. अप्रॉक्सिमेटली हा शब्द जो दिलाय ना याच्यामुळे बरेचसे राईट्स आपल्या हातात आलेले आहेत. मग सर मी काय केलं अप्रॉक्सिमेटली असल्यामुळे याला 490 म्हणलं, सॉरी 450 आणि 490 ला मी अप्रॉक्सिमेटली जेव्हा 500 करणार तर सर 5 9 45 म्हणजे माझं उत्तर जे आहे ते आलंय 90%. पण लक्षात ठेवा आपण 490 ला 500 केलंय, जेव्हा डिनॉमिनेटरला वाढवलं जातं तेव्हा आपलं उत्तर थोडंसं कमी होतं, म्हणून माझं उत्तर 90 पेक्षा थोडंसं जास्त पाहिजे. सर ऑप्शन नंबर ई हे आपलं उत्तर आहे. डिनॉमिनेटरला वाढवल्यावर काय होतं, डिनॉमिनेटरला कमी केल्यावर काय होतं, न्यूमरेटरला वाढवल्यावर काय होतं, न्यूमरेटरला कमी केल्यावर काय होतं, याच्याबद्दलचा डेटा जो आहे तो पण मी अप्रॉक्सिमेशनच्या वेळेला तुम्हा लोकांना सांगितलं. जे लोक कदाचित अप्रॉक्सिमेशनचं चॅप्टर त्या लोकांनी केलं नसेल त्या लोकांसाठी लक्षात ठेवा, जेव्हा आपण डिनॉमिनेटर आहे त्याच्यापेक्षा वाढवतो तेव्हा माझं उत्तर जे आहे त्याच्यापेक्षा कमी मिळतं आणि कमी मिळून ते मला 90 मिळालंय, म्हणजे माझं उत्तर 90 पेक्षा थोडंसं जास्त पाहिजे. मग 90 पेक्षा थोडासा जास्त जर म्हटला तर मला 92 मिळतो. आणि जस्ट बिकॉज ऑफ द अप्रॉक्सिमेटली या शब्दामुळे आपल्याला हा जो कॉन्फिडन्स आहे तो या ठिकाणी आहे, तो या पद्धतीने उत्तर मिळेल. लक्षात ठेवा हा जो टेबल मी तुमच्या समोर या ठिकाणी तयार केलाय, आता हा टेबल पुढच्या स्लाइडला कसा शिफ्ट करायचा म्हणून तुम्हा लोकांसाठी मी एक मेहनतीचं काम पण या ठिकाणी करून ठेवलंय की सर मी तो टेबल फॉर्मॅट ऑलरेडी तुमच्या समोर अशा पद्धतीने मांडलाय. बाय द वे हा टेबल झालाय कसा तयार याच्याबद्दल आपली चर्चा कशी झाली, आपण यांना कसं क्लास डिस्टिंग्विश केलंय, ए मध्ये मेल फिमेल कसे आले, बी मध्ये मेल फिमेल कसे आले, सी मध्ये मेल फिमेल कसे आले, हे सगळे आकडे कसे आले याच्याबद्दलचा पूर्ण डेटा आपला या ठिकाणी क्लिअर कट आहे. त्याच्यामुळे आता हे आकडे कशा पद्धतीने डील होतात ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सर पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो आता, सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज इन बी. आता मेल एम्प्लॉईज इन बी जर बघितले आपण तर हे सर हे 346 आहे विदाउट एनी डाऊट. ओके, अँड द टोटल एम्प्लॉईज ऑफ द सी, सी चे टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज जर आपण बघितले तर सर 700 होतात. यांच्यातला जर डिफरन्स आपण काढला, 4 रिमाइंडर इथे दिला, 10 मधून 5 गेले तर 5 उरतात, रिमाइंडर इथे 1 दिला, सर 7तून जेव्हा 4 जातात तेव्हा 3 उरतात, म्हणजे सर खाली 354 आपल्याला उरले. सर ऑप्शन नंबर ई हे माझं उत्तर या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न काही सेकंदात या ठिकाणी सॉल्व्ह करून मिळालाय. रेकॉर्डेड लेक्चर आहे, जास्त लेंदियर किंवा लांब होऊ नये लेक्चर म्हणून मी या ठिकाणी पटपट पुढे जातोय, कारण महत्त्वाचा मुद्दा ऑलरेडी झालाय बिकॉज युअर टेबल इज ऑलरेडी रेडी. इन कंपनी सी, आता सी बद्दल बोलले जाते की सी मध्ये असं बोललं जाते सर की 60% ऑफ द मेल. आता सगळ्यात पहिले टोटल मेल किती आहे तर 340 आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 40% ऑफ द फिमेल म्हणले, फिमेल किती आहेत आपल्याकडे तर फिमेल आहे सर 360, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलंय. तर हे इन कंपनी सी 60% ऑफ द मेल आणि 40% ऑफ द फिमेल जे आहे ना हे मॉर्निंग शिफ्ट मध्ये काम करतात असं विचारले त्यांनी किंवा असं दिलंय. मग आपल्याला विचारलं देन हाऊ मेनी एम्प्लॉईज इन कंपनी सी वर्क इन द मॉर्निंग शिफ्ट. मग मॉर्निंग शिफ्ट मध्ये सी या कंपनीमध्ये किती लोक काम करतात. सर याचे मला 60% काढायचे, पहिले 50% काढून घेतले 170, 10% इज ऑलरेडी रेडी आहे, म्हणजे सर यांची सम मला मिळाली 204. आणि सर याच्या 40% काढायचे आपल्याला, याच्या जर 40% काढायचे असेल तर 36चा पाडा तुम्ही लोकांनी पाठ केलाय, 36 चौक 144, याची ऍडिशन जर केली तर 4 आणि 4 8 होतात आणि हे 4 ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 आणि 1 3 झाले सर 348. ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आहे. याच्यापेक्षा जास्त वेळ मला या DI किंवा या प्रश्नाला इथं लागायला नको एवढं मात्र नक्की. सर पुढचा प्रश्न आलाय व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशिओ ऑफ द नंबर ऑफ फिमेल एम्प्लॉईज इन ए अँड बी. आता एच्या फिमेल जर आपण बघितल्या तर त्या 360 आहे आणि त्याच्यानंतर जर आपण बीच्या फिमेल बघितल्या तर त्या 144 आहे. सर 36 एक 36 होतो आणि 36 चौक 144 होतात, म्हणजे सर 2 पंचे 10 आणि 2 दुनी 4. सो माय डिअर स्टुडंट 5 2 असा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालाय. याचंही उत्तर मला या ठिकाणी मिळालं विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, 4 ते 5 सेकंदामध्ये 5 सेकंदात त्याचं उत्तर आपल्याला मिळतंय. पुढे सांगितले सर हाऊ मेनी मेल एम्प्लॉईज आर देअर इन ऑल द कंपनीज टेकन टुगेदर. सगळ्यांची मिळून आपल्याला विचारले ते आहे सर 1136. 1136 म्हणजे ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. हाही प्रश्न आपला फक्त 2 सेकंदामध्ये या ठिकाणी सॉल्व्ह होणार. का सॉल्व्ह होणार, कारण टेबल आपला जो आहे तो ऑलरेडी या ठिकाणी रेडी आहे आणि टेबल रेडी असल्यामुळे आपल्याला बाकी जी मेहनत आहे ती जास्त करायची गरज पडणार नाही, कारण तो टेबल तयार करणे इन केसलेट DI इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सर पुढचा DI आपल्या समोर या ठिकाणी आलाय. परत ही इन्फॉर्मेशन आपल्याला एकदा वाचून घ्यायची. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन शोज द डेटा ऑफ द रोटन अँड राईप मँगोज इन द 3 डिफरंट ऑर्चिड्स. बघा आता एवढं तर कळालं आपल्याला की आपल्याला टेबल तयार करायचंय. तर पहिला जो कॉलम आहे तो आपल्याला मिळणार आहे ऑर्चिडचा. त्याच्यामध्ये 3 ऑर्चिड्स आहेत. त्याच्यामध्ये कॅटेगरी दिलेली आपल्याला मँगोजची, ती दिलेली आहे रोटन मँगोज. रोटन मँगोज म्हणजे खराब झालेले मँगोज आणि राईप मँगो म्हणजे एकदम परफेक्टली पिकलेले जे मँगोज असतात ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलाय त्यांचा टोटल
सर अशा पद्धतीचा टेबल आपल्याला तयार करायचं आहे. ऑर्चिड ए दिलाय आपल्याला, त्याच्यानंतर ऑर्चिड बी दिलाय आपल्याला, आणि त्याच्यानंतर सी पण दिलाय आपल्याला. आणि इन दॅट केस, इन सम ऑफ द केसेस, जर आपल्याला टोटलची गरज असेल तर टोटल पण आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी करता येतो. सर असा कॅटलॉग जो आहे तो आपला झाला या ठिकाणी रेडी. एकदा का हा कॅटलॉग आपला रेडी झालाय, त्याच्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन 1 बाय 1 आपल्याला वाचायची आहे आणि त्यातून आपल्याला या व्हॅल्यूज ज्या आहेत ते याच्यामध्ये आपल्याला पुट करायच्या आहेत. सर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन शोज द डेटा रिगार्डिंग द राईप अँड रोटन अँड राईप मँगोज इन द 3 ऑर्चिड्स ऑफ द ABC. पुढे दिले टोटल नंबर ऑफ द मँगोज जे आहे रोटन आणि राईप इन ऑर्चिड ए 1000 दिलेले आहेत. चला ओके, म्हणजे सर मला इथलचा नंबर मिळाला आहे ऑलरेडी. 1000 मँगोज आहे रोटन आणि राईप या ठिकाणी मिळालेत. आणि पुढे लगेच सांगितलंय द डिफरन्स बिटवीन द रोटन मँगोज अँड राईप मँगोज इन ऑर्चिड ए 450. आणि आता एक लक्षात घ्या, जो आकडा आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे बघा, इथं मी कॅल्क्युलेशन करतोय एचे टोटल किती दिले आपल्याला, तर 1000 दिलेले आहे. त्या पद्धतीने आपल्याला जर बघितलं तर या ठिकाणी सर मला जे रोटन आहेत, रोटन मँगोज आणि राईप मँगो यांना आता या ठिकाणी वाटायचंय. जिथं मला क्लिअरली सांगितलंय त्यांच्यातला डिफरन्स 450 आहे आणि रोटन मँगोज हे जे आहेत जास्त आहेत राईप मँगोपेक्षा. म्हणून सर मी पहिले 450 याला देऊन टाकले. जेव्हा याच्यातून 450 मायनस होणार तेव्हा आपल्याला खाली जे आहे तर 550 उरतात. हे 550 अर्धे अर्धे वाटायचे आहेत, म्हणजे 275 इकडं आणि 275 इकडे. अशा पद्धतीने जर बघितलं तर 5 7 आणि 5 12, म्हणजे हे झाले सर 725. हा नंबर मला 725 मिळाला आणि हा मला 275 मिळाला. सो माय डिअर स्टुडंट, ऑर्चिड ए मध्ये रोटन अँड राईप हे जे आहेत हे किती आहेत तर 725 आणि 275 इक्वल टू युअर 1000 इज देअर. ओके फाईन. पुढे आलोय सर आपण द रेशो ऑफ द राईप मँगो ऑफ ऑर्चिड ए. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय सांगितलं बघा, तर आपल्याला इथं दिलंय त्यांनी सर द रेशो ऑफ द राईप मँगोज ऑफ ए. मग आता मी इथे या ठिकाणी लिहून ठेवतो की सर राईप ए चा रेशो जो आहे तो आपल्याला कोणाबरोबर दिलाय तर रोटन मँगोज ऑफ द बी बरोबर दिलाय. म्हणून सर आपल्याला इथं पुट करायचंय रोटन जे आहे ते बी चे यांचा रेशो जो दिलाय ना तो दिलाय आपल्याला 11:9. हे लक्षात ठेवा. मग सर हा 11:9 पैकी राईप ऑफ ए मला ऑलरेडी माहिती ना किती दिले आपल्याला 275. मग लक्षात ठेवा जर 11ला 275 व्हायचं असेल तर 11 दुनी 22 आणि 11 पाचे 55 मल्टिप्लाय बाय 25 झालंय. सो माय डिअर स्टुडंट व्हेरी सेम याला पण आपल्याला मल्टिप्लाय बाय 25 करावं लागेल. 25 9 किती होतात रे पोरांनो, 225 होतात. रोटन ऑफ बी आपल्याला मिळालाय 225. अशा पद्धतीने हा नंबर मला मिळाला 225. ओके सर, पुढे आलोय. टोटल मँगोज रोटन अँड राईप जे आहे सी चे ते 1100 दिलेले आहेत. सर हा 1100 मी या ठिकाणी पुट करून घेतो आणि त्यांचा रेशो पण दिला आपल्याला रोटन अँड राईप मँगोजचा. बघा द रेशो ऑफ द रोटन आणि राईप मँगोज इन ऑर्चिड सी किती दिलाय 17:5 दिलेला आहे. म्हणजे सर हे जे 1100 आपल्याला या ठिकाणी मिळाले, या 1100 जे आपल्याला 17 आणि 5 22 तुकडे पाडायचे. सर एक तुकडा जर आपण बघितला 22 पंचे 110 होतो 50. मग इथं जर 17 आहे तर 17 पाचे 85 म्हणजे 850 मला इथं मिळाले. आणि ऑब्विसली 5 5 25 म्हणजे 250 आपल्याला या ठिकाणी मिळाले. अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन झालंय. पुढे काय म्हटलं जातंय टोटल मँगोज रोटन अँड राईप इन ऑल द 3 ऑर्चिड्स टुगेदर 3000. म्हणजे सर याचा नंबर जो आहे तो मला या ठिकाणी 3000 मिळालेला आहे. 3000तून 1100 आणि 10 या 1000 2100 गेले म्हणजे इथं किती उरतात आपल्याला 900 या ठिकाणी उरले. मग सर 900 मधून जेव्हा 225 जातात तेव्हा खाली 675 उरतात. 600 200 800 आणि 900 अशा पद्धतीचा टेबल आपल्याला या ठिकाणी मिळालाय. आता आपण जर बघितलं सर 8 आणि 2 10 आणि 7 17 17 आणि 1 झाले 1 म्हणजे सर इथं टोटल आपल्याला मिळाले 1800. सो ऑब्विसली इथं टोटल आपल्याला किती मिळणार 1200. सर अशा पद्धतीने हा जो टेबल आहे आपला हा टेबल या ठिकाणी झालेला आहे कंप्लीट. बघा मागच्या 2 मिनिटापासून मागच्या 3 मिनिटापासून जो टेबल मी तयार या ठिकाणी करतोय प्रत्येक पॉईंट टू पॉईंट कशा पद्धतीने सेंटेन्स इकडे वाचलंय, त्याचं फॉर्मेशन इकडे कसं झालंय, सेंटेन्स इकडे झालंय, त्याचं डिस्ट्रीब्युशन इकडे कशा कशा पद्धतीने केलंय हे तुमच्या समोर आहे. आणि ट्रस्ट मी हा जो डेटा आहे हा डेटा आपल्याला सेम याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अरेंज करायचा आहे. ही अरेंजमेंटची जी मेथड मी तुमच्या समोर मांडली दिस इज द बेस्ट मेथड इन द वर्ल्ड. याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने हा टेबल या ठिकाणी आपल्याला पुट करता येणार नाही. आणि मी मागच्या DI ला सॉल्व्ह करताना सांगितलं होतं तुम्हाला की वन्स युअर टेबल इज रेडी देन क्वेश्चन सॉल्व्ह करणे इट्स अ सिंपल पार्ट. इन 5 10 सेकंड्स मध्ये यू आर सपोज टू सॉल्व्ह ऑल द क्वेश्चन्स. आपण 1 बाय 1 आता या ठिकाणी बघूयात की कशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह केले जातात. पहिला प्रश्न फाइंड द रेशो ऑफ द रोटन मँगोज अँड राईप मँगोज रिस्पेक्टिव्हली ऑफ ए. आता ए जो आहे
एचा आपल्याला या ठिकाणी रोटन दिले 725 आणि सर राईप जे दिलेत आपल्याला ते दिलेले आहे सर 275. तर याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे सर. 25 दुनी 50 झाले, किती उरले खाली 22. 25 9 225 होतात आणि सर 25 1 25 2 उरले किती उरते 2 25 म्हणजे 25 1 25 म्हणजे सर 29:11. सर ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर आहे. जस्ट बिकॉज ऑफ युअर टेबल इज ऑलरेडी रेडी, यू आर जस्ट सपोज टू सॉल्व दिस क्वेश्चन इन जस्ट 10 सेकंड्स. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक पॉईंट जो आहे तो तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. कारण वन्स युअर टेबल इज रेडी, जसं मी मागच्या टेबलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सेम याच टेबलमध्ये हा जो टेबल आपण तयार केलाय तो मी पुढच्या स्लाइडवर तुमच्यासाठी रेडीमेड ठेवलाय. फक्त आता इथे लक्षात ठेवा ए बी, इथं फक्त सी पाहिजे होता, इथं माझ्याकडून फक्त बी झालाय. सो जस्ट फॉरगेट अबाउट दिस. याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की इथं सी आहे, बाकी रेस्ट ऑफ द पार्ट इज व्हेरी सेम, त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही. सर पुढचा प्रश्न काय म्हणतो, फाइंड द टोटल नंबर ऑफ द रोटन मँगोज इन ऑल द ऑर्चिड. सर रोटन विचारले आपल्याला 1800, इट इज ऑलरेडी डन. याच्यावर जास्त मेहनत काही करायची गरज नाहीये सर. लिटरली 2 सेकंदामध्ये हा प्रश्न आपला या ठिकाणी सॉल्व्ह झाला. आणि हे शक्य कशामुळे होतंय, बिकॉज आवर टेबल इज ऑलरेडी रेडी. हा टेबल आपल्या समोर एकदम काय म्हणता येईल मेहनत करून आपण जो टेबल या ठिकाणी रेडी केलेला आहे, हा टेबल रेडी असल्यामुळे हे प्रश्न आपल्याला लिटरली 5-5 आणि 10-10 सेकंदात या ठिकाणी सॉल्व्ह करून मिळणार आहे. चला पुढे जातोय सर आपण. पुढचा प्रश्न आहे, इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय, इथं आपल्याला सी कन्सिडर करायचंय. सर द नंबर ऑफ राईप मँगोज इन ऑर्चिड ए. आता राईप इन ऑर्चिड ए जर आपण बघितला तर तो आहे सर 275. आपल्याला विचारलाय इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ द राईप मँगोज इन ऑर्चिड सी. ऑर्चिड सीच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला विचारलंय. मग सर इथं जर बघितलं आपण तर इथं किती दिले आपल्याला 2.5 दिलेले आहे सर. 25 1 25 25 1 25 आणि 25 1 25. सर 10/11 जे आहे 10/11 ची व्हॅल्यू जी मिळते आपल्याला ती मिळते 110%. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. चला पुढे विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण पुढे जायचंय. सर पुढचा प्रश्न बघा, परत आपल्याला या ठिकाणी काय म्हणतोय. पुढचा प्रश्न आहे सर फाइंड द डिफरन्स बिटवीन द रोटन मँगोज इन ऑर्चिड ए अँड राईप मँगोज इन ऑर्चिड बी. म्हणजे रोटन मँगोज आपल्याला काय करायचे, फाइंड द डिफरन्स बिटवीन द रोटन मँगोज इन ए. आता रोटन इन ए किती दिले आपल्याला, तर ते दिले सर 725. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिले, तर राईप मँगोज इन बी दिले. तर राईप मँगोज इन बी जर आपण बघितले तर किती आहे 675 आहे. सर यांच्यातला डिफरन्स जर आपण बघितला 12 7 गेले 5. सो डेफिनेटली याचं उत्तर जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे 50. ऑप्शन नंबर बी हे याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. चला पुढे जातोय सर आपण. पुढचा प्रश्न याच्याबद्दल काय म्हणतोय, फाइंड द टोटल नंबर ऑफ द मँगोज इन ऑर्चिड बी. आता ऑर्चिड बी चे टोटल जे विचारले आपल्याला ते ऑब्विसली 900 विचारलेले आहे. ऑप्शन नंबर सी. म्हणजे लक्षात घ्या, एकदा जर आपला टेबल या ठिकाणी जर रेडी झाला तर तो टेबल रेडी झाल्याच्या नंतर काही प्रश्न लिटरली फक्त बघून आपल्याला टिक करायचे आहे. एवढंच काम आपल्याजवळ उरतं, कारण आपण टेबल ऑलरेडी तयार केलेला असतो खूप मेहनतीने आणि नंतर त्याच्यानुसार आपल्याला उत्तर मिळतात अशा पद्धतीने. सर आता हा पुढचा जो टेबल आपल्याला दिलाय किंवा पुढचा जो डेटा आपल्याला दिलाय हा पण आपल्याला या ठिकाणी वाचून घ्यायचा आहे. याच्यातून पण काहीतरी टेबल आपल्याला तयार करावा लागेल. तो टेबल नेमका कसा तयार होतो. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन शोज द डेटा रिगार्डिंग द बॉक्सेस ऑफ द 3 आयटम बेक बाय द 2 केक शॉप. यस, म्हणजे 3 वेगवेगळ्या टाईपचे बघा डिफरंट आयटम. किती म्हणले त्यांनी, 3 डिफरंट आयटम जे आहे ते बेक होणार आहे आणि ते पण 2 केक शॉपमध्ये. म्हणजे सर टेबल कसा तयार होणार, टेबल तयार होणार आहे आपल्याकडे आयटम्स जे आपल्या या ठिकाणी बेक केले जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं करायचंय सर शॉप जी आहे ती शॉप 1 आपण या ठिकाणी घेतलाय. त्याच्यानंतर आपल्याला इथं शॉप 2 पण आपण या ठिकाणी घेतलाय, शॉप 2 पण घेतलाय. आणि सर त्याच्यानंतर यस ऑब्विसली आपल्याला इथं काय करायचंय, इथं आपल्याला टोटल घ्यायचंय. तर सर असा एक कॅटलॉग जो आहे तो आपल्या या ठिकाणी तयार होणार. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात घ्यायचा आहे, ते 3 आयटम नेमके कुठले आहेत. द टोटल नंबर ऑफ द बिस्किट, म्हणजे पहिला आयटम जो आहे तो मला मिळाला आहे बिस्किटचा, तर त्याला आपण इथे या ठिकाणी पुट करायचंय की सर बिस्कुट जे आहे ते अशा पद्धतीने आता कसे कसे मिळतात ते आपल्याला बघावं लागेल. पुढे आलोय सर, बोथ द केक शॉप इज 60. म्हणजे इथं आपल्याला हे मिळालं आहे की 60 आहे. पण आपल्याला जर असं बघून घ्यायचं असेल की सर बाकीचे आयटम कुठले आहेत ते जर बघायचे असतील तर डेटा आपल्याला अजून थोडासा पुढे वाचावा लागेल. तो वाटलं तर ते वाचून घेऊयात आपण. द रेशो बिटवीन द बॉक्सेस ऑफ द बिस्किट बेक बाय द केक शॉप 1 and 2 इज 7:5 रिस्पेक्टिव्हली. द टोटल नंबर ऑफ सँडविच, म्हणजे बघा पहिलं प्रोडक्ट आपल्याला इथे बिस्किट मिळालं, तर दुसरं जे आहे ते आपल्याला सँडविच मिळालं. वाटलं तर ते पण आपण या ठिकाणी पुट करून घ्यायचं आपल्याला की सर इथं जे आहे सँडविच जे आहे याचा एक रो आपल्याला या ठिकाणी तयार करून मिळाला आहे. इन बोथ केक शॉप इज द 10 लेस दॅन द टोटल बॉक्सेस ऑफ द बिस्किट बेक बाय द बोथ द केक शॉप. द डिफरन्स बिटवीन द बॉक्सेस ऑफ सँडविच बेक बाय द केक शॉप 1 and 2 इज 6. असं म्हणलं, इथपर्यंत आलोय. टोटल नंबर ऑफ द कप केक. आता बघा तिसरा आयटम जो आहे, जो तिसरा आयटम आपल्याला या ठिकाणी माहित करून घ्यायचा होता, तो पण आपल्याला या ठिकाणी मिळालाय की सर तो आहे कप केक. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पूर्ण कॅटलॉग जो आहे टेबलचा तो मिळालेला आहे. त्याच्यामुळे जास्त आता आपल्याला जास्त कन्फ्युजनची क्रिएट होण्याचं काम या ठिकाणी नाहीये. सो
ओके सर, आता हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे, मी याला परत एकदा रफ करून टाकतो कारण बाकीचा डेटा आपल्याला कळावा त्याच्यासाठी. त्या 3 गोष्टींना मी हायलाईट केलं होतं, त्या काय होत्या? त्या 3 गोष्टी होत्या की ते 3 नेमके कुठले प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल आपल्याला ते माहीत करून घ्यायचं होतं. परत एकदा आपण सुरुवातीपासून आता आपल्याला काय करायचं, स्टार्ट करायचं आहे. The following information shows the data regarding the boxes of the 3 different items baked by the 2 cake shop 1 and 2. We have already taken that. Okay, the total number of the boxes of the biscuit baked by the both cake shop is 60. ते आपण ऑलरेडी घेतले. आणि त्याच्यामध्ये the ratio between the boxes of biscuit baked by cake shop 1 आणि cake shop 2 is 5:7. म्हणजे सर हा जर 5 असेल तर हा 7 असा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालाय. आणि इथे या ठिकाणी मी तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी थोडंसं त्याचं कॅल्क्युलेशन पण तुमच्या समोर मांडतो की सर 60 आहे, 60चे मला किती तुकडे पाडायचे? 7 आणि 5 12 तुकडे पाडायचे. सो डेफिनेटली 12 पंचे 60, एक तुकडा मला 5चा मिळाला. म्हणजे सर हे झाले 5 5 25 आणि हे झाले सर 7 5 35. अशा पद्धतीने याचा रोल या ठिकाणी संपलाय. 25 आणि 35 इक्वल टू 60. म्हणजे बिस्किटवाला जो रो आहे आपला तो या ठिकाणी झालाय कम्प्लीट. ओके चालेल सर. आता पुढे आलोय आपण. पुढे काय म्हणलं तर बघा, The total number of the boxes जे सँडविचचे आहे, सँडविच बेक बाय द बोथ केक शॉप इज 10 लेस दॅन द बॉक्सेस टोटल बॉक्सेस ऑफ द बिस्किट. म्हणजे याच्यापेक्षा 10 ने कमी आहे. म्हणजे डेफिनेटली हे किती झाले? 50 झाले. ओके फाईन. आणि पुढे सांगितलं द डिफरन्स बिटवीन द बॉक्सेस ऑफ द सँडविच बेक बाय केक शॉप 1 आणि केक शॉप 2 इज 6. म्हणजे सर यांच्यातला जो डिफरन्स आहे ना तो डिफरन्स 6 आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथपर्यंत मला हे नाही समजलंय की नेमकं कमी कोण आहे आणि जास्त कोण आहे, हे नाही कळालंय. फक्त एवढं कळालंय की त्यांच्यातला डिफरन्स जो आहे ना तो 6 आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. चालेल फाईन. द टोटल नंबर ऑफ द बॉक्सेस ऑफ द कप केक बेक बाय बोथ द केक शॉप इज 70. चला हा नंबर मला डायरेक्ट मिळालेला आहे. तुम्हाला वाटलं तर 7 5 12 6 18 म्हणजे टोटल पण आपल्याला मिळून गेलेले आहेत. जसे जसे नंबर्स मिळतात तसे तसे पुट करत जायचंय आपल्याला. ओके परत एकदा सर द टोटल नंबर ऑफ द बॉक्सेस ऑफ द कप केक बेक बाय बोथ इज 70. इथपर्यंत आपण ऑलरेडी आलेलो आहोत. ओके इथपर्यंत आपण आलेलो आहोत की 70 आहे. आणि द रेशो बिटवीन द नंबर ऑफ द बॉक्सेस जे काही कप केकचे आहे बेक बाय केक शॉप 1 आणि केक शॉप 2 यांचा रेशो मात्र मला 16:19 दिलेला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हा जर 16 असेल आणि हा 19 असेल, एकदम छोटे छोटे नंबर मी इथे लिहिले. म्हणजे हे जे 70 आहेत ना, या 70चे मला 16 आणि 19 टोटल 35 तुकडे पाडायचे. सर 35 दुनी 70 होतात म्हणजे 2 मिळाला. म्हणजे सर हा झाला 16 दुनी 32 आणि हा झाला 19 दुनी 38. अशा पद्धतीने याचाही रोल या ठिकाणी संपलाय. आपले फायनल आकडे आपल्या समोर आहे 32 आणि 38. ओके सर पुढे आलोय आपण. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय म्हणतोय की सर हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की सर यांच्यामधलं डिस्टिंग्विशन अजून बाकी आहे का, डिस्ट्रीब्युशन बाकी आहे. त्यांनी पुढे लगेच सांगितलंय की सर रिस्पेक्टिव्हली केक शॉप 2. आता इथं झालंय सर इथं फुल स्टॉप दिल्याच्या नंतर केक शॉप 2 बेक फेवर सँडविचेस दॅन द केक शॉप 2. म्हणजे नंबर आता फेवर म्हणजे काय इथं लक्षात घ्या. फेवर म्हणजे लेस म्हणजे कमी. आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो की कमी आहे. कुठे कमी आहे? केक शॉप 2 मध्ये कमी आहे. म्हणजे याच्यातून एक गोष्ट तर माझ्या लक्षात आली, ती कुठली की सर जर 2 मध्ये कमी म्हणजे 1 मध्ये काय असणार? जास्त असणार. केक शॉप 2 बेक फेवर सँडविचेस दॅन 1. ओके फाईन. म्हणजे आपल्याला सर आता यांना ह्या 50ला कसं वाटायचं आपल्याला बघा सर, या 50ला असं वाटायचं आपल्याला की इकडं आपल्याला 6 द्यायचे आहे जास्त. सर याच्यातले 6 देऊन टाकले, मग खाली किती उरले? 44 उरले. या 44ला अर्ध अर्ध वाटायचं म्हणजे हे झाले 22 आणि हे झाले 22. इन दॅट केस इथलचा नंबर मला 22 मिळाला आणि इकडचा नंबर 22 आणि 6 किती मिळाला? तर 28 मिळाला. अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आपल्याला मिळालंय. का? कारण इथं क्लिअर सांगितलंय केक शॉप 2 मध्ये फेवर म्हणजे कमी आहेत. म्हणजे ऑब्विसली केक शॉप 1 मध्ये जे आहे तर ते या ठिकाणी जास्त आहे. बघा अशा पद्धतीने हा टेबल याची सम पण करायची असेल तर करून घेऊयात. सर 8 आणि 2 किती झाले? 10. 10 आणि 5 किती झाले? 15. त्याच्यानंतर सर 4 आणि 3 7 आणि 1 8 म्हणजे हा झाला 85. हा जर 85 असेल तर डेफिनेटली हा 95 असणार. 8 आणि 2 10 आणि 5 15. रिमाइंडर 1 आला. 3 1 3 3 2 7 3 3 9. सर अशा पद्धतीने आपला द होल अँड सोल टेबल इज गोइंग टू बी रेडी ओव्हर हिअर. सर याला म्हटलं जातं केसलेट DI. लक्षात ठेवा, हे जे केसलेट DI मी आज या ठिकाणी घेतोय हे केसलेट DI इझी लेवलचे आहेत. आणि हे इझी लेवलचे असल्यामुळे तुम्हाला प्रत्येकाचा एक कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी, प्रत्येकाचा एक कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मला असं वाटतं इट इज मोर दॅन इनफ. याच्यानंतर हळूहळू डिफिकल्टी लेवल आपली वाढत जाणार. त्याच्यामध्ये अजिबात संशय नाहीये, अजिबात शंका घ्यायची नाहीये. बस जस्ट एकदा आपला टेबल या ठिकाणी रेडी झाला त्याच्यानंतर आपण 1 बाय 1 कशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह होतात ते आता आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. सर पहिला प्रश्न बघा काय म्हणतोय. व्हॉट इज द नंबर ऑफ बॉक्सेस ऑफ सँडविचेस बेक बाय केक शॉप 2
आता केक शॉप 2 मध्ये जर आपण गेलो आणि सँडविचेस जर बघितले आपण तर सर इथं 22 आपल्याला बघायला मिळत आहे, म्हणजे सर ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. सर हे असं बघून डायरेक्ट उत्तर आपण का काढू शकलो, कारण याच्यासाठी जी जेन्युइन मेहनत आपल्याला करायची होती ती आपली ऑलरेडी झाली आहे. आणि ती जेन्युइन मेहनत म्हणजे काय, तर आपण तयार केलेला हा जो टेबल आहे हा टेबल आपली जेन्युइन मेहनत या ठिकाणी आहे. बरं मग सर पुढे आलोय, पुढे काय म्हणलं आता आपल्याला बघा, पुढे आपल्याला म्हटलंय सर फाइंड द टोटल नंबर ऑफ द बॉक्सेस ऑफ सँडविच बेक बाय बोथ द केक शॉप. आता सँडविच बद्दल आपल्याला विचारलेलं आहे, दोघांचे मिळून सँडविच किती आहे. बघा दोघांचे मिळून सँडविच आपल्याला ऑलरेडी दिलेले किती आहे, 50 आहे. म्हणजे याच्यावर काही एक्स्ट्रा मेहनत करायची गरज आहे का, नाही. सर हे पण आपल्याला फक्त आणि फक्त 2 सेकंदामध्ये उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. बिकॉज ऑफ व्हॉट, कारण आपलं टेबल जो आहे तो ऑलरेडी या ठिकाणी झालाय रेडी, त्याच्यामुळे प्रश्न पटापट होत आहे सॉल्व. सँडविच बेक बाय बोथ द केक शॉप जे आहे तर ते 50 आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. चला सर पुढे जातोय आपण. पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आपल्याला असं म्हणतोय की सर फाइंड द रेशो ऑफ द टोटल नंबर ऑफ द बॉक्सेस सँडविचेस बेक बाय केक शॉप 1 आणि केक शॉप 2. म्हणजे केक शॉप 1 आणि केक शॉप 2 चे सँडविच आपल्याला या ठिकाणी बघायचे. म्हणजे सर ऑब्विसली इथं 28 दिलेलं आहे, त्याच्यानंतर सर इथंही 22 दिलेलं आपल्याला. जसे हे 14 दुनी 28 होतात तसे सर हे 11 दुनी 22 होतात आणि अशा पद्धतीने आपल्याला 14:11 असा रेशो जो आहे तो या ठिकाणी मिळालाय. म्हणजे टेक्निकली इथेही आपल्याला फक्त 5 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. जी मेहनत होती ती ऑलरेडी झाल्यामुळे आता फक्त आणि फक्त आपल्याला आन्सर्स या ठिकाणी टिक करायचे आहेत. चला पुढचा प्रश्न जो आहे, पुढचा प्रश्न काय म्हणतो आपला बघा की सर फाइंड द टोटल नंबर ऑफ द आयटम बेक बाय केक शॉप 1. केक शॉप 1 ची टोटल आपल्याला विचारलेली आहे. केक शॉप 1 ची टोटल आहे सर 85. बघायचं आणि 2 सेकंदामध्ये आपल्याला फक्त त्याला टिक करायचं, एवढाच पोर्शन आपल्याजवळ उरतो. पुढे काय म्हटलं जाते बघा, पुढे म्हटलं जाते सर द बॉक्सेस ऑफ द कप केक बेक बाय केक शॉप 1. आता केक शॉप 1 चे जे कप केक आहे ते किती दिले आपल्याला, ते दिले सर 32. परत एकदा द बॉक्सेस ऑफ द कप केक बेक बाय केक शॉप 1 इज व्हॉट पर्सेंट द बॉक्सेस ऑफ द बिस्किट बेक बाय केक शॉप 1. म्हणजे सर इथं 25 आपल्याला दिलेले आहे. सर हे 25 घेतले मल्टिप्लाय बाय 100 म्हणा, त्याच्यानंतर 25 चौक 100, 32 दुनी 64, 64 दुनी 128, म्हणजे सर 128% एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी मिळालंय. परत एकदा ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. सर हे फक्त बघून पटापट आपल्या या ठिकाणी सॉल्व का होत आहे सगळे प्रश्न, कारण टेबल आपला ऑलरेडी रेडी असल्यामुळे. ओके फाईन, थँक्यू. आता बघा आजचा जो एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा जो व्हिडिओ होता, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओची लेंथ खूप जास्त मोठी न होण्याच्या मागचं मेन रिझन जे आहे मी ऑलरेडी बऱ्याचदा बोललोय, कारण आज आपण तिघही DI जे या ठिकाणी घेतले हे होते सर इझी लेवलचे. इझी लेवलचे DI होते, केसलेट DI होते, क्लेरिकल लेवलच्या प्रीचे हे DI होते. हे DI तुम्ही बघितल्याच्या नंतर सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा तुम्हा लोकांच्या काय लक्षात आलंय, तर सर्वात पहिले तुमच्या लक्षात हे आलंय की सर इथं जे आहे हे केसलेट जे आहे ते प्री लेवलचे आहेत. हे प्री लेवलचे केसलेट DI असल्यामुळे यांची डिफिकल्टी लेवल कमी आहे, म्हणून हे पटपट सॉल्व्ह झाले. डिफिकल्टी लेवल क्वेश्चनची पण त्या कंपॅरेटिव्हली कमी होती, प्रश्न पण छोटे छोटे होते. पण लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्हाला या अशा टाईपचे केसलेट DI लक्षात येतील त्यावेळेला पुढच्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये ज्या पद्धतीने मी या ठिकाणी ते DI तुमचे या ठिकाणी करून घेणार आहे, कुठले तर ते मेन्स लेवलचे, तर सर ते करत असताना मात्र तुम्हा लोकांना या ठिकाणी खूप इझिली ते कॅल्क्युलेशन करता येतील एवढी गॅरंटी मी 100% या ठिकाणी देऊ शकतो. हे काळजीपूर्वक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आजच्यासाठी एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पद्धतीचे प्रश्न बघितले हे बघा, ॲप्रिशिएट करा, लाईक शेअर आणि हाईप करा, त्याच्यामुळे कमेंट करा, कारण एक प्रकारचं ॲप्रिशिएशन तुमच्या बाजूने आम्हाला भेटतं. तर ते जर आम्हाला मिळत राहिलं तर असे खूप सारे क्वालिटी कंटेंटवाले व्हिडिओ जे आहे ते नक्कीच मी या ठिकाणी अपलोड करत राहणार. आणि क्लासरूममध्ये ज्या पद्धतीने मी 110% देतो ते दिल्याच्या नंतर अजून 5 ते 10% काहीतरी ॲडिशनल पोर्शन मी तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरून पण तुमच्यापर्यंत पोहोचवेल. एवढी गॅरंटी जर मला मिळाली तुमच्या बाजूने की सर येस वी आर रेडी टू टेक दिस, देन आय एम गोइंग टू सर्व, आय एम जस्ट गोइंग टू रेडी टू सर्व दिस. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, त्याच्यातल्या सगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करत चला, पुढचे येणारे व्हिडिओ पण फॉलो करत चला, मागचे सगळे जे व्हिडिओ आपण घेतले ते पण फॉलो करत चला. म्हणजे तुमची जी दिल्ली आहे ती जास्त दूर नाही, एवढं मात्र नक्की. जर रिझल्ट आपल्याला ॲज सून ॲज पॉसिबल जनरेट करायचा असेल तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर फॉलो करायच्या आहे. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर तुम्हाला भेटतो. तोपर्यंत चांगला अभ्यास करा, चांगली मेहनत करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.